गाडी जशी दोन वेगवेगळ्या गतीने जात असते, कधी ती खूप वेगाने जाते तर कधी सावकाश जाते. तसंच आपला मेंदू आणि पर्यायाने त्याच्यावरती नियंत्रित असणार शरीर आणि मन हेही दोन वेगळ्या वेगळ्या गती फॉलो करत असतं. आणि त्या गतींनाच म्हटलंय पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ज्या वेळेला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जास्त ऍक्टिव्ह असते त्यावेळेला आपण रेस्ट आणि डायजेस्ट मोडला असतो. म्हणजेच आपण आरामदायक स्थितीमध्ये तर असतोच, पण आपल्या अंतरावयवांच्या कडचा रक्तपुरवठा त्यामुळे वाढतो आणि मग त्यांचं कार्य जसं की डायजेशन आहे आणि इतर कार्य आहेत ते जास्त चांगली सुधारलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर ही नर्व्ह सिस्टीम ऍक्टिव्ह असताना आपला हार्ट रेट कमी होतो, ब्रेदिंग रेट कमी होतो, ग्रंथींचं सिक्रेशन असतं ते कमी झालेलं दिसतं आणि ऊर्जेचा संचय व्हायला सुरुवात झालेली दिसते. ह्याच्या अगदी उलट ज्यावेळेला सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम जास्त वेगाने किंवा जास्त डॉमिनंटली काम करायला लागते त्यावेळेला आपण फाईट किंवा फ्लाईट मोडला जातो. म्हणजेच एकतर कुठली परिस्थिती आपल्या समोर असेल तर त्याच्याशी फाईट करण्याची ताकद तर येते किंवा तिथून पटकन निघून जाण्याचा निर्णय घेणे इतपत तत्परता सुद्धा आपल्याकडे येते. ह्याच वेळेला आपला हार्ट रेट वाढतो, ब्रीथिंग रेट वाढतो, सिक्रेशन्स वाढलेले असतात, एनर्जी कन्झम्पन्स व्हायला लागतं आणि कॅलरीज बर्नआउट ह्या सिस्टीम ऍक्टिव्हेट असताना व्हायला लागतं. आता जी पॅरासिम्पॅथेटिक किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ह्या दोन्हीही एका मर्यादेमध्ये राहून अल्टरनेट काम करत असतात. पण ह्याच्यापैकी कुणाही एकाची जर मर्यादा सुटली किंवा त्याची जर गती जास्त व्हायला लागली तर मात्र आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतं. आणि ह्यांची जी मर्यादा आहे त्याला टॉलरन्स विंडो असं म्हटलंय. हा टॉलरन्स विंडो मध्ये ह्या दोन्ही संस्था राहाव्यात म्हणून इथं योगा प्रॅक्टिस आपल्याला खूप मदत करतं. आता आपल्याला शंका येईल की योगा प्रॅक्टिस डिरेक्टली ह्या संस्थांच्यावरती कसं काम करतं, तर त्यासाठी थोडं आपण 1960 साली डी मॅकलिन यांनी मांडलेल्या ट्रिब्यून ब्रेन थेरीकडे बघूयात. ही थोडीशी एक आउटडेटेड ब्रेन थेरी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल अंश आपल्याला बघायला मिळतो. तर त्यांनी असं सांगितलं की आपला मेंदू हा 3 भागाने तयार होतो. मेंदूचा सगळ्यात खालचा भाग ह्याला त्यांनी रेप्टिलियन ब्रेन म्हटलं, मेंदूच्या मधल्या भागाला त्यांनी मिड ब्रेन किंवा लिम्बिक ब्रेन म्हटलं आणि मेंदूच्या सगळ्यात मोठ्या भागाला त्यांनी न्यूरोकॉर्टेक्स असं म्हटलं. आता जसं जसं प्रजाती प्रगत होत जातात तसं तसं त्यांच्यामध्ये लिम्बिक ब्रेन किंवा मिड ब्रेन आणि वरचा न्यूरोकॉर्टेक्स जास्तीत जास्त विकसित व्हायला लागतो. पण सगळ्याच प्रजातींच्या मध्ये आपल्याला रेप्टिलियन ब्रेन विकसित झालेला दिसून येतो. थोडक्यात मानवामध्ये आपण बघितलं तर आपल्याकडे रेप्टिलियन ब्रेन चांगला आहे, मिड ब्रेन ही चांगला आहे आणि त्याचबरोबर इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात आपला न्यूरोकॉर्टेक्स ही चांगला ऍक्टिव्ह आहे. पण खंत इतकीच आहे की आपण कुठलाही योगा प्रॅक्टिस करून डायरेक्टली न्यूरोकॉर्टेक्स वरती त्याचं प्रतिबिंब टाकू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला रेप्टिलियन ब्रेन वरती पहिल्यांदा काम करावं लागतं. आता हा जो रेप्टिलियन ब्रेन आहे तो आपलं डायजेशन, सर्क्युलेशन, रेस्पिरेशन कंट्रोल करत असतो आणि हे डायजेशन, सर्क्युलेशन आणि रेस्पिरेशन वरती आपण योगा प्रॅक्टिसने कंट्रोल आणून मग त्याच्यातून मिड ब्रेन ज्याच्याद्वारे आपण भावनिक नियंत्रण किंवा भावनिक गुंते सोडवत असतो, त्याचबरोबर न्यूरोकॉर्टेक्स त्याच्याद्वारे आपण आकडेमोड करणे, विचार करणे, त्याचबरोबर परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा ज्या काही अगदी ज्याला खूप बुद्धीची गरज आहे अशी जी कामं न्यूरोकॉर्टेक्सद्वारे होत असतात त्याच्यावरती परिणाम टाकत असतो. म्हणजेच रेप्टिलियन ब्रेनला जर आपण नियंत्रणात आणलं तर वरच्या दोन्ही ब्रेन पार्टला नियंत्रणात आणणं आपल्याला सोपं जातं. आता ह्याच्यासाठी हे नियंत्रण कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्या शरीराचा मनाचा थोडा अंदाज घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये कुठली सिस्टीम जास्त ऍक्टिव्ह आहे. समजा आपल्याला असं वाटत असेल की आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम प्रमाणापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असते तर आपल्याला त्याला कमी करून पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम ऍक्टिव्ह करण्यासाठी फॉरवर्ड बेंडिंगचे आसनं, डाऊनवर्ड बेंडिंग करणाऱ्या मुवमेंट, त्याचबरोबर स्लो ब्रीदिंग करणाऱ्या काही प्राणायाम ज्याच्यामध्ये स्लो मुवमेंट करणारे सर्वांग पोष्टे, पादहस्तासन, त्रिकोणासन, योगमुद्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, पवनमुक्तासन, मर्कटासन, शवासन ह्या क्रिया, त्याच्याच बरोबर चंद्रभेदन प्राणायाम, शीतली, सितकारी, भ्रामरी ह्याद्वारे आपण सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीमला कमी करून पॅरासिम्पॅथेटिकला थोडं वाढवू शकतो. पण ह्याच्या अगदी उलट होत असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपण इतकं स्लो डाऊन झालोय की आपल्याला थोडंसं सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम ऍक्टिव्ह करणे गरजेचं आहे, तर त्यावेळेला आपण बॅकवर्ड मुवमेंट, एक्सटेन्शन मुवमेंट असणारी काही आसनं, सूर्यनमस्कार, रनिंग, जॉगिंग, ताडासन, अर्धचक्रासन, उष्ट्रासन, सेतुबंधासन, वीरभद्रासन, भुजंगासन ही आसनं त्याच्याच जोडीला
कपालभातीसारखी शुद्धिक्रिया, भस्त्रिका, सूर्यभेदन प्राणायाम आणि ओंकार साधना करून आपण या दोन्ही संस्थांना चांगलं नियंत्रणात आणू शकतो. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण अगदी बॅलन्स आहे, तर ह्या दोन्ही क्रियांचा जो प्रोटोकॉल आहे तो थोडासा मिक्स करून रोज करत चला, जेणेकरून दोन्ही संस्थांचा बॅलन्स टिकून राहील. आणि हे टिकून राहण्यासाठी ऍडिशनली चांगली झोप घ्या, चांगला आहार घ्या, रोजच्या रोज नियमित योगा प्रॅक्टिस करा, मेडिटेशन करा, ध्यान धारणा करत राहा. त्याचबरोबर चांगलं संगीत ऐका, मंत्र जपाची आवड असेल तर ते करायला सुरुवात करा. सुगंधी द्रव्यांचा वापर करा, जेणेकरून मनावरती त्याचं खूप चांगलं काम आपल्याला दिसून येतं. ऑइल मसाज वगैरे आठवड्यात निदान एकदा तरी घेत राहा. आणि थोडा वेळ एक गॅजेट फ्री काढा. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही ह्यापासून थोडा वेळ दूर राहा. स्वतःवरती थोडं फोकस करा. ह्या संस्था नियंत्रणात यायला लागतील. ह्या व्हिडिओचा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.